हॅलो नमस्कार, मी नुपूर अँड आय वेलकम यू टू आपला यूट्यूब चॅनल फूड सर्फर्स नुपूर सुमुख. तर आपल्या गोकर्णच्या फूड व्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. सगळ्यात पहिले डेस्टिनेशन जिथे आपण आलेलो आहोत ते आहे कार स्ट्रीट येथील पै रेस्टॉरंट. मी आहोत कार स्ट्रीट इथे आणि इथे बरीच उडपी हॉटेल्स आहेत. तर इथे नाश्त्यासाठी आपण आलेलो आहोत. हा आहे कार स्ट्रीट. इथे पै हॉटेल आहे, बरीचशी हॉटेल्स आहेत इथे. तर लेट्स सी. हे हॉटेल लोकल उडपी नाश्त्यासाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे इथे आल्यावर नक्कीच यांची इडली डोसा हे पदार्थ ट्राय करायला हवे. ह्या विचारानेच आम्ही काय काय घेतलं ते आता तुम्हाला दाखवतो. हा आहे मसाला डोसा आणि चटणी. हे आम्ही घेतलेलं आहे पै हॉटेल गोकर्ण इथे. चाखून बघूया कसं आहे. भाजीला लावून घेतलं छान. छान आहे. सांबार थोडंसं डाळीसारखं आहे यांचं, पण छान आहे. सांबार मला घरी नॉर्मल बनवतात ना, असं डाळ विथ सांबार मसाला तसं वाटतंय, पण चांगलं आहे, नॉट बॅड. मसाला डोसाचा मसाला मला फार आवडला. मसाला एक्झॅक्टली साऊथ स्टाईल मसाला आहे तो. कांदा असा उभा चिरलेला वगैरे ते सगळं घातलेलं आणि चणा डाळ वगैरे असं सगळं छान आहे. खूप मस्त मसाला आहे. चटणी थोडी तिखट आहे, म्हणजे हलका तिखटपणा आहे ह्याला. आपण जशी घरी बनवतो ना तशीच चटणी आहे. आणि याच्यामध्ये शेंगदाणा नाही आहे. आपण तिकडे खाल्लेलं तिकडे शेंगदाणा जास्त होतं, ह्याच्यामध्ये शेंगदाणा, ह्याच्यामध्ये डाळ जाणवतं. तर चांगलं आहे, पण थोडीशी तिखट हलकी आहे चटणी. आपण जशी घरी तिखटपणा ठेवतो ना तसा तिखटपणा आहे. आणि डोस्याचं पीठ बिलकुल आंबट नाही आहे जास्त, बिलकुल छान आहे, एकदम ब्लँड आहे. मसाल्याला चव अतिशय छान आहे. मला मसाला खूप आवडला याचा. ओके, ही आलेली आहे पुरी भाजी, त्याच्याबरोबर सांबार चटणी आहे. पुऱ्या इथे ना मैद्याच्याच आहेत आय गेस सगळीकडे. शहर बदललं की पुरी भाजी सोबत मिळणारी भाजी सुद्धा बदलते. आपल्याकडे सोलापूर साईडला मस्त तर्रीदार झणझणीत अशी रस्सा भाजी दिली जाते. हम्पी व्लॉग मध्ये तुम्ही पाहिलंच असेल की हम्पी मध्ये सुद्धा एक रस भाजी देण्यात आलेली, आणि इथे मात्र रस आणि सुकी अशा दोन्ही भाज्या दिलेल्या आहेत. एकदम मस्त गरमागरम पुरी आहे. आणि ही पुरी बरोबर आलेली एक भाजी आहे. ही भाजी बेसिकली कसली आहे तर ही चण्याची भाजी आहे, त्याच्यासोबत हरभऱ्याची भाजी आहे वाटतं. ही मी खाऊन सांगते तुम्हाला. कळत नाही कसली भाजी. बटाटा आहे पण त्याच्यात मँगलोरी चव आहे त्याला, म्हणजे खोबऱ्याचं वाटण आहे त्याच्यामध्ये. एक रस भाजी, सुकी भाजी आणि चटणी आहे. सांबारमध्ये मला कच्चा केळ पण आला. हो ना, छान. म्हणजे आपण जेव्हा सांगतो पुरी भाजी चाखून सांगते कशी. भाजी अतिशय छान आहे. विशेषतः म्हणजे ह्यांनी 2 प्रकारच्या भाज्या दिल्या आहेत. एक रस भाजी पण दिली आहे आणि बटाट्याची सुकी भाजी आहे. ही तीच भाजी आहे जी मसाला डोसाच्या मसाल्यात घातलेली आहे, कारण त्याच्यात पण चणा डाळ आणि उभा चिरलेला कांदा, म्हणजे ती मसाला डोसाची भाजी. आणि एक रस भाजी दिली आहे जी कसली उसळ आहे कळत नाही. हरभरे आहेत, चणे आहेत त्याच्यात, बटाटा आहे आणि बँगलोर स्टाईल आहे, म्हणजे त्याच्यात खोबऱ्याचं छान वाटण आहे. म्हणजे कोस्टल साईडला आपण आलो आहे तर ते कोस्टल टेस्ट इथे आलेली आहे. आणि चटणी सेम दिलेली आहे, ती थोडी तिखट आहे एवढीच. आणि त्यानंतर आली ही गरमागरम फिल्टर कॉफी आणि त्यासोबत बटाटे वडे. त्यानंतर इथे आपण हा आलू बोंडा म्हणजे बटाटे वडा आलाय. कॉफी प्यायल्यावर मला काय आठवलं माहिती आहे, डोंबिवलीला एव्हरेस्ट हॉलच्या इथे खाली कॉफी ग्राउंडिंगचं मशीन होतं. ते हे होतं, मिल होतं कॉफी पावडर मेकिंगचं. तिथून जाताना एक कॉफीचा स्पेसिफिक फ्रेग्रन्स यायचा.
अरोमा यायचा, अतिशय सुंदर अरोमा असायचा. आणि तो फक्त मद्रास साऊथ या साईडलाच त्या कॉफीचा अरोमा येऊ शकतो. ही कॉफी एक्झॅक्टली कशी आहे, फॉर विच आय थिंक वी वर क्रेविंग सिन्स हम्पी. तर तशी कॉफी कुठे फार मिळाली नाही. दिस इज वॉट आय लव्ह द मोस्ट. आपल्या ह्या ट्रिपमधली बेस्ट कॉफी टेस्ट आहे. आणि पै हॉटेलमध्ये अतिशय सुंदर कॉफी आहे आणि अतिशय बेताची गोड आहे आणि खूपच सुंदर आहे. जास्त स्ट्रॉंग नाही आहे, पण त्या कॉफीचा जो स्वतःचा स्ट्रॉंगनेस आहे ना, तो त्या टेस्टमध्ये फील होतो. छान आहे बटाटेवडा. साऊथचा बटाटावडा, खोबरं पण आहे, डाळ पण आहे भाजीत, डाळ पण आहे भाजीत. सांबारमध्ये केळं पण आहे. कच्चं केळं. इतकं छान दाबून भरलाय आणि इतकं पातळ कवर आहे त्याचं. बघू शकता की पातळ कवर आहे आणि तोडला ना की कवर सकट, म्हणजे इतका छान तो भरलेला आहे दाबून. अतिशय सुंदर आहे वडा. आपल्याला आपला महाराष्ट्रीयन बटाटे वडाच आवडतो चवीला, पण हा वडासुद्धा खूप छान आहे. आणि साऊथमधलं हे म्हणजे आता इथे आल्यापासून पहिलं हॉटेल जिथे वडापाव मिळाला मेन्यूमध्ये. आणि ह्या सगळ्या पदार्थांचं एकूण बिल झालं फक्त 245 रुपये. आणि हे पदार्थ वगळता अजून इथे काय काय मिळतं ते ह्या मेन्यू बोर्डवर तुम्ही पाहू शकता. आणि ह्या पै हॉटेलच्या पैंनी आपला कॉइन कलेक्शनचा छंद कसा जोपासलाय तो बिल काउंटरवर आपण पाहू शकतो. आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन आहे मिडल बीच वरचं सनसेट कॅफे. इकडच्या जेवणाची लज्जत वाढते ती इथे समोर असलेल्या समुद्रामुळे आणि त्याच्या लाटांच्या आवाजामुळे. इकडचा डिनर एक्सपिरियन्स एकदम काम अँड रिलॅक्स्ड. आणि पार्टी वाईब हवा असेल तर इंडोर सिटिंग आहेच. इकडच्या कॉफी आणि फ्रेंच फ्राईज सोबतच चिकन पेपर फ्राय, चिकन फ्राईड राईस, शेजवान मशरूम फ्राईड राईस, चिकन तवा फ्राय हे सगळंच आम्ही ट्राय केलं आणि ते अतिशय टेस्टी आणि पोर्शन साईज सुद्धा एकदम पोटभरीचा होता. इथूनचे रेट्स लोकेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जस्टिफाईड आहेत, पण बाहेरच्या हॉटेल्सच्या तुलनेत थोडे एक्सपेन्सिव्ह वाटू शकतात. पण टेस्ट, क्वालिटी, पोर्शन साईज इज नॉट कॉम्प्रोमाइज्ड ॲट ऑल. आम्ही इकडेच राहिलो होतो, त्याचा डिटेल्ड व्लॉग तुम्ही पाहिला नसेल तर तो नक्की पहा. चिकन फ्राईड राईस मधलं चिकन खूप फ्रेश आहे. चिकन फ्राईड राईसची टेस्ट पण अप्रतिम आहे आणि पेपर चिकन मधले चिकन बॉल्स पण एकदम फ्रेश नसते. हे यांची स्पेशालिटी डिश आहे बरं का. आणि हे चिकन तवा फ्राय यांचं स्पेशालिटी डिश आहे असं ते पहिल्या दिवसापासून सांगतायत आम्हाला. सो आज आम्ही ट्राय केलं. आणि ह्या सगळ्या पदार्थांचं एकूण बिल झालं होतं साधारण 1600 रुपये. विभूती फॉल्स वरून निघून आपण भवानी हॉटेल म्हणून एक वाटेत आहे विभूती फॉल्स पासून ओम बीच कडे जाणाऱ्या रस्त्यावर. तर आम्ही तिथे जेवणासाठी आलेलो आहोत. विभूती फॉल्स वरून परत येताना आता ऑलमोस्ट 4:15 वाजलेले आहेत. प्रचंड भूक लागली आहे. इथून आम्ही कुडले बीचवर जाणार आहोत, पण बिफोर वी गो टू द बीच काहीतरी खाल्लं पाहिजे आणि इथून जवळजवळ 1.5 तास लागणार आहे, 5:30. आणि आता खूप भूक लागली. आम्ही जेवलो नाही तर मग इथे वाटेत हे हॉटेल लागले. हे आहे आपलं पुढचं डेस्टिनेशन हॉटेल भवानी पॅलेस आचावे इथे. तर ह्या मेन्यू कार्डमध्ये जितके डिशेस तुम्हाला दिसत आहेत त्यातले निम्मे अवेलेबल नव्हते, पण जे जेवण आम्हाला इथे मिळालं ते अगदी मनापासून बनवलेलं होतं हे मात्र निश्चित. वॉशरूम्स वगैरे व्यवस्थित इकडे अवेलेबल आहेत आणि क्लीन आहेत. या वाटेत फारशी हॉटेल्स नाही आहेत, पण इथे हे जे हॉटेल आहे ते त्या बाबतीत चांगलं आहे, कारण इथे वॉशरूम आहे आणि ते क्लीन पण आहे आणि असं बंद इकडचा आहे. ह्या भागात येऊन परोटा कुर्मा तर खाल्लंच पाहिजे, पण कुर्मा अवेलेबल नव्हता त्यामुळे आम्ही इथे चिकन सुक्का आणि परोटा घेतलेला आहे. सुक्का आहे त्यांचं. ते देतानाच म्हणालेले की मसाला बऱ्यापैकी असतो, त्यामुळे तुम्ही चपातीशी परोठ्याशी खाऊ शकता आणि भाताशी पण खाऊ शकता. सो दिस इज द चिकन सुक्का.
तर ह्या स्वादिष्ट मनापासून बनवलेल्या जेवणाचं एकूण बिल झालं 265 रुपये. या एरियामध्ये आपल्याकडे जास्त ऑप्शन सुद्धा नाहीये, त्यामुळे जेवणासाठी ही जागा चांगली आहे. तर आपलं नेक्स्ट आणि फायनल डेस्टिनेशन आहे हॉटेल आद्यश्री. आम्ही हायवेवर असलेल्या आद्यश्री या हॉटेलमध्ये आता आलेलो आहोत. गोकर्ण सोडताच हायवेला लागून आहे ते म्हणजे हॉटेल आद्यश्री. पार्किंगसाठी भरपूर जागा, बसण्यासाठी प्रशस्त जागा आणि स्वच्छ टॉयलेट्स इथे तुम्हाला मिळतील. आणि इथे आम्ही सगळ्यात पहिले ऑर्डर केले ते म्हणजे मँगलोर बन्स. हे आहे मँगलोर बन्स और इसको क्या बोलते हैं? चौचौ भात. इथे चौचौ भात म्हणजे काय की शिरा आणि उपीट मिक्स येतं कॉम्बिनेशन, त्याला म्हणतात चौचौ भात. आता आपण बघूया काय प्रकार आहे. हो मग फोडून दाखव. एकदम जस्ट फ्राय केलेलं आहे. पुरी आहे, याचं पीठ काहीतरी वेगळं असेल आणि एकदम फ्लफी आहे. सोडा घातल्यासारखं असावं. इथे भाजी पण ते छान दिसतंय. भाजी दिली आहे. दिस इज ही भाजी ना एकदम जी पुरी भाजी आपण पै हॉटेलमध्ये त्यात जी रसभाजी आलेली ना ती तशीच भाजी दिसते. खाऊन दाखवते. खूप गुड. आणि थोडीशी माहिती ह्या मँगलोर बन्सची. तर हे मँगलोर बन्स अतिशय टेस्टी लागतात. हलके गोडूस असतात चवीला, कारण केळी, दही आणि बेकिंग पावडर वापरून ह्याला बनवलं जातं. त्यामुळे आतून अतिशय मऊ लुसलुशीत असतात आणि बाहेरून थोडे क्रिस्पी. पूर्ण काय क्रिस्पी म्हणजे बाहेरनं असं थोडंसं दिसतं, आतनं मऊ आणि असं नान खाल्याच्या नान सारखा दिसतोय. पण तू बोलतेस हे स्वीटर आहे थोडं. लाईटली स्वीट व्हर्जन आहे. त्याच्यात हळद होती आणि ह्याच्यात ना जिरे वगैरे ओवा जिरा खूप सुंदर आहे. अतिशय छान, अतिशय चव. ह्या भाजीची मला टेस्ट पै हाऊस पेक्षा, ह्या भाजीची चव मला, ह्या रसभाजीची पै हाऊस पेक्षा मला ह्यांची भाजीची रसभाजीची चव आवडली. अप्रतिम आहे. चटणी मी एकदा ट्राय करते. ही चटणी आपण जी पातळ चटणी बनवतो फोडणी घातलेली इडली चटणी सोबत तशीच हवी, पण भाजी अप्रतिम आहे ह्यांची. मग तू खाऊन सांग. चाव चाव. चाव भात म्हणजे काय आहे तर मिक्सचर दोन्ही. आपल्या इथे प्रशांत देतो तसंच आहे. उपमा बेसिक छान आहे. आपल्या इथे तसंच आहे. उपमा हलका गोडसर आहे. थोडीशी चटणी लावून खाल्ली, चटणी लावून खाल्लं जास्त छान लागतं. असंही छान लागतं. आणि हा केसरी म्हणतात वाटतं ना हे लोक ह्याला, शिऱ्याला. छान लवंगीचा फ्लेवर येतो आणि बेताचं गोड आहे. दोन्ही छान आहे. खूप सुंदर आहे हॉटेलमध्ये. जरा इथे हे माझ्याकडे सरकवलंय ह्या माणसाने. हे हा खाणार होता आणि ह्यांचं माझ्याकडे सरकवलंय. आणि स्वतःने अजून एक प्लेट बन, मँगलोर बन आणि म्हणजे आउटस्टँडिंग चव आहे. कारण खरंच सुंदर आहे. माझ्यासाठी यार हे आत्तापर्यंतचं मला बेस्ट वाटलेला काय बोलतात हा एक प्रकार आहे. आपल्या अख्ख्या जर्नीतला मला हा प्रकार खूप आवडला. का तर मी असा कुठला दिवसभर दमून आलोय आणि काहीतरी गरम गरम खायचंय तर एनी टाइम मी हे खाईन. मला एकतर पाव खूप आवडतो. त्यात हा पुरी सदृश जो काय पाव यांनी बनवलाय, हो 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 सुपर. म्हणजे आय कॅन व्हिज्युअलाइज डिफरंट कॉम्बिनेशन्स विथ दिस पाव. आय डिड द सेम थिंग. हे माझ्या मनात पण आलं. म्हणजे आपण ते जे लेबनीज गार्लिक योगर्ट किंवा गार्लिक सॉस असतो ना, तो डिप अख्खा लावून ग्रीन व्हेजीज आणि सगळं सॅलड आतमध्ये घालून आणि श्रेडेड चिकन. मी तो अजून कशाबरोबर इमॅजिन केला माहिती का, एकदम अशी कोकोनट बेस्ड ग्रेव्ही ऑफ चिकन त्याच्याबरोबर. आणि इथे बोलता बोलता आपलं इडली वडा मिक्स आलेला आहे. सांबार टिप पाहिजे तुला? नाही ठीक आहे, येतो नंतर लागलं तर एक्स्ट्रा. आणि हां तेच वेगळी कॉम्बिनेशन फार छान लागतं. आणि तो जो एकदम लाईट गोडवा जो आहे ना त्या ह्याला फार छान लागतो. म्हणजे मला काय आठवण झाली, आसूच्या व्हिडिओमध्ये
दापोलीला असूच्या व्हिडिओमध्ये त्या काकू चिमूटभर साखर म्हणालेल्या पानगी, तर तशीच चिमूटभर साखरेची चव या बनमध्ये आहे. ते मला फार आवडतं. चिमूटभर साखर काकू म्हणालेल्या पानगीत त्यांनी घातलेली ती रेसिपी तुम्ही आमच्या दापोलीच्या फूड ब्लॉग मध्ये पाहू शकता. पानगीची रेसिपी आम्ही शूट केली होती एका गेस्ट हाऊस म्हणजे एका घरगुती खानावळीमध्ये जाऊन. तर त्या काकू म्हणालेल्या बनवताना चिमूटभर साखर, तशी या बनमध्ये ना चिमूटभर साखर म्हटलं होतं की प्रत्येक ठिकाणचं सांबार वेगळं असतं. तर सुमुखचं म्हणण्यानुसार जशी मिसळीत वर्सटॅलिटी येते तशी ठिकठिकाणी सांबारमध्ये सुद्धा येते आणि हे तसंच एक सांबार इकडे आहे. हे सांबार तुम्ही बघितलं ना, हे इतकं जाड आहे सांबार आणि ह्याची चव डाळ फ्राय टाईप आहे थोडी पण छान आहे. इडली छान होती, मेदू वडा पण छान मोठा आहे पण थोडा हाय फ्लेमवर तळला असेल त्याने, त्यामुळे तो बाहेरनं ब्राऊन झाला असला तरी आतून वडा थोडा मला कच्चा लागला, हलका कच्चा आहे, हलका कच्चा पिठूळ लागतो थोडा. आणि डिश कॅन अगेन नो सांबार इज परफेक्ट बट स्टील अ गुड सांबार कॅन चेंज द गेम ऑफ साऊथ इंडियन फूड असं मला वाटतं. आणि त्यानुसार आय फील की आमचा सांबार मला तरी एवढा आवडला नाही. खूप जाड आहे डाळीसारखा, मला जाड डाळीसारखा सांबार अजिबात आवडत नाही कारण मग इडली वडा शोषून घेत नाही तो, त्यामुळे हा खूपच जाड वाटला मला. तुझं काय म्हणणं आहे? जाड आहे सांबार आणि सांबार वाटत नाही तो, दाल फ्राय दाल फ्राय आमटी वाटते पण ठीक आहे. बाकीचं खूप चांगलं होतं. पण जे होते इकडचे इव्हन त्यांचं ते केसरी म्हणजे शिरा ज्याला आय थिंक ते केसरी म्हणतात ते आणि बाकीचं सगळंच खूप आउटस्टँडिंग आहे. आणि 2 प्लेट बन्स, वडा, इडली, चाव भात या सगळ्याचं टोटल बिल झालं फक्त 350 रुपये. आणि या ठिकाणी तुम्हाला ठिकठिकाणी हँग्यो आईस्क्रीमचे बोर्ड्स दिसतील. तर बेसिकली हँग्यो आईस्क्रीम हे कर्नाटका बेस्ड एक आईस्क्रीम कंपनी आहे, त्यामुळे ह्या भागात ह्यांचे ठिकठिकाणी तुम्हाला बोर्ड्स दिसतील आईस्क्रीमचे. त्यामुळे तुम्हाला जर हे आईस्क्रीम मिळालं तर नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा. किती छान आहे ना हँग्यो आईस्क्रीमचे, सुपर आहे यार. आणि एक्सपेन्सिव्ह नाही जास्त, दोन्हीचे मिळून फक्त 60 रुपीज. आणि तुम्ही हे आईस्क्रीम्स घेताना जर फ्रोझन डेझर्ट्स खात नसाल तर चेक करून घ्या, यांचे काही आईस्क्रीम्स जे आहेत ते फ्रोझन डेझर्ट्स आहेत. एक स्पेशल मेन्शन गोकर्ण महाबळेश्वर मंदिराच्या बाहेर असलेल्या गल्लीतल्या दुकानांविषयी. तर इकडे तुम्हाला ड्राईड फ्रूट्स, मसाले, अर्थातच स्पाइसेस आणि चहाचे अनेक प्रकार पाहायला मिळतील. तर ह्या दुकानांना अवश्य भेट द्या. खूप उत्तम दर्जाच्या वस्तू तुम्हाला इथे नक्की मिळतील. आम्ही सुद्धा इथून बरंच काही खरेदी केलं आणि ते उत्तम क्वालिटीचं निघालं. धुपाचे सुद्धा भरपूर प्रकार इथे पाहायला मिळतात आणि ह्या सगळ्याच वस्तू बऱ्यापैकी जेन्युइन आहेत. पायनॅपल, ड्राईड मँगो असं बरंच काय काय, ड्राय फ्रूट्स आणि ड्राय स्पाइसेस सोबत बरंच काय काय आहे इकडे. तर तुम्ही अशा दुकानांमध्ये व्हिजिट करून घेऊ शकता सामान. आम्ही सुद्धा काय काय शॉपिंग इथे केलेलं आहे. हे मी मुद्दाम फूड ब्लॉगमध्ये टाकते हा व्हिडिओ क्लिप, कारण इथे चहा वगैरे आहे, सगळं खाण्याचाच भाग असल्या कारणाने मी हे दाखवते. आणि इकडचे खडे मसाले वगैरे खूप जेन्युइन क्वालिटीचे आहेत, पण बार्गेन म्हणाल तर अजिबात होत नाही, अजिबात डिस्काउंट दिलं जात नाही. 1760 सो दॅट्स इट गाईज. ही होती आपली गोकर्णची फूड टूर. कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. चॅनल आवडला असेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस वन. सी यू सून इन अवर नेक्स्ट.